राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली। जालना जिल्ह्यातील मंठा परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार केली। पक्षाच्या संविधानाला डावलून अंतर्गत लोकशाहीचे नियम धाब्यावर बसून तटकरेंची नियुक्ती केली गेली। तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत भाऊसाहेब गोरे यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली। तसेच या नियुक्तीचा 3 वर्षाचा सामान्य कार्यकाळ असून जुलै 2026 मध्ये संपुष्टात आला आहे। कोणतेही संघटनात्मक निवडणूक न घेता तटकरे अद्याप पदावर कसे कार्यरत आहे असा सवाल देखील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान तटकरेंच्या जालन्यात दौऱ्यात अजित पवारांच्या घोषणा दिल्याने तटकरेंनी जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवल्याचा आरोप देखील यावेळी भाऊसाहेब गोरे यांनी केला आहे। सूर्य 20 मराठी, जालना। आमची तक्रार एकच आहे की महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची जी निवड झाली ही निवड बेकायदेशीर आहे। बेकायदेशीर अशी आहे की त्यांचा कार्यकाळ हा जुलै महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यामध्ये संपला आणि त्यांनी स्वतःची निवड दादाच्या अपघाती निधनानंतर सुनेत्राताई यांच्या म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी जे विशेष अधिवेशन फेब्रुवारी महिन्यामध्ये बोलवले गेलं वरळीला, त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्यात आली। त्या अधिवेशनामध्ये तटकरे यांनी स्वतःची निवड करून घेतली। 6 महिने अगोदर स्वतःची निवड करून घेतली। त्यांचा कार्यकाळ हा जुलै महिन्यामध्ये संपणार होता आणि त्यांनी फेब्रुवारी स्वतःची निवड करून घेतली। निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर नाही, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख नाही, उमेदवारी वापस घेण्याची तारीख नाही, मतदानाची तारीख नाही, निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याची नियुक्ती नाही आणि निवडणूक जाहीर करण्याची तारीख नाही। ह्या सगळ्या प्रक्रिया न करता त्यांनी स्वतःची निवड करून घेतली। ही बेकायदेशीर आहे आणि महाराष्ट्रातल्या दादावर प्रेम करणाऱ्या आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला हे अजिबात प्रदेशाध्यक्ष म्हणून मान्य नाही। हीच आमची मागणी आहे।